1 सितंबर 2025 आगामी दो महत्वपूर्ण त्योहारों गणेशोत्सव और ईद ए मिलाद की पृष्ठभूमि में कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए जोन 3 कल्याण की सीमा के भीतर एक भव्य रूट मार्च निकाला गया। रूट मार्च महात्मा फुले चौक पुलिस स्टेशन की सीमा के भीतर काली मस्जिद चौक से शुरू हुआ। इसके बाद ये सहजानंद चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, अत्रे रंग मंदिर, गांधी चौक, पुराना बाजार पुलिस स्टेशन, कोकण मर्केंटाइल बैंक, दुधानाका, विजय लॉन्ड्री, परनाका, तिलक चौक, अहिल्याबाई चौक, मोहिंदर कबूल सिंह चौक, लाल चौकी, दुर्गा माता चौक से होकर गणेश घाट विसर्जन स्थल पर समाप्त हुई। इस रूट मार्च में अतुल जेंडे, पुलिस उपायुक्त जोन 3 कल्याण और सहायक पुलिस आयुक्त कल्याण विभाग उपस्थित थे। इस अवसर पर वापोनी 4, पीएसआई 21, पुलिस अमलदार 110, एसआरपी 1 प्लाटून 2 सेक्शन, पुलिस ने अमलदार 110, एसआरपी 1 प्लाटून 2 सेक्शन, पीटर मोबाइल 4, सीआरएम मोबाइल 4, पीसीआर मोबाइल 4 और स्ट्राइकिंग मोबाइल 1 सहित कर्मियों की एक बड़ी टुकड़ी के साथ भाग लिया। पुलिस उपायुक्त अतुल शेंडे ने बताया कि गणेशोत्सव और ईद ए मिलाद को शांतिपूर्ण, सौहार्दपूर्ण और सुरक्षित वातावरण में मनाने के लिए ये विशेष अभियान चलाया गया है। कल्याण से रंजित मस्के की रिपोर्ट। गणेश उत्सवाच्या निमित्ताने रूट मार्च काय सांगणार? आज आपण आगामी गणपती उत्सव आणि ईद ए मिलाद या सण उत्सवाच्या अनुषंगाने आज आपण पूर्णपणे महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये आपण रूट मार्च आयोजन केलेलं आहे। आपण पाहत असाल की या रूट मार्चमध्ये आमचे सगळे कल्याण डिव्हिजनचे सगळे सिनियर पीआय, एसीपी, त्यानंतर सगळा पोलीस स्टेशनचा स्टाफ, अधिकारी आणि त्याचबरोबर एसआरपीएफचा प्लॅटून हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। आगामी सण उत्सव शांततेमय मार्गामध्ये आणि कोणतेही अप्रिय घटना होऊ नये याची पूर्वतयारी म्हणून आजचा हा रूट मार्च काढलेला आहे। आणि या पूर्ण रूट मार्चमध्ये 150पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या रूट मार्चमध्ये पूर्णपणे सहभागी झालेले आहेत। आणि हा रूट मार्च पूर्णपणे आता जो रूट आहे आपला विसर्जन मार्गाचा, ते विसर्जन मार्गावर रूट करून आता आम्ही पारनाका ते लाल चौकीपर्यंत आणि ते दुर्गाडीपर्यंत हा पूर्णपणे रूट मार्च असणार आहे, जेणेकरून आगामी सण उत्सवामध्ये कोणती अप्रिय घटना घडू नये याकरता हा सध्याचा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। आज आपण आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या अनुषंगाने आज आपण कल्याण उपयोगामध्ये पूर्ण रूट मार्चचं आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी आम्ही सहजानंद चौक, शिवाजीनंद चौक, शिवाजी चौक, त्यानंतर शंकरवार चौक मार्गे मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया आहे, दूधनाका परिसर, पारनाका, त्यात आपण दुर्गाडी या ठिकाणी आलेलो आहोत। असं पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूकचा मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूटवरती रूट मार्च आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी आमचे कल्याण उपयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी, एसीपी कल्याण असतील, त्यानंतर सगळे सिनियर पीआय, त्यानंतर आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि एसआरपी प्लॅटून असा जवळ 150पेक्षा जास्त आमचे अधिकारी कर्मचारी आज या रूट मार्चमध्ये होते। आगामी सण उत्सव जे अतिशय शांततामय मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडावे याकरता हे रूट मार्चचं नियोजन केलेलं होतं। या ठिकाणी या सर्व या माध्यमातून मी सर्व कल्याण डोंबिवलीकरांना एक आश्वासन देऊ शकतो की पोलीस विभाग हा कोणत्याही परिस्थितीला डील करण्याकरता तयार आहेत। त्याच्याकरता कुणीही अफवावरती विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या पूर्ण सण शांततेमय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे।